बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या डेली रुटीनबद्दल थोडंफार एक्सप्लेन करणार आहे. सो बघत राहा. ओके, सो मी आज हे आउटफिट वेअर करणार आहे. सो दाखवते. सो फटाफट टिफिनची तयारी झालेली आहे. फटाफट टिफिन आणि चपात्या करून मी माझा मस्तपैकी मेकअप करते. कितीही लेट होऊ दे पण थोडंफार तरी टचअप करणं इम्पॉर्टंट आहे. जसं की मला सवय आहे थोडंसं मस्त की असं मॉइश्चरायझर लावून थोडासा असा ब्लश लावून लिपस्टिक लावून मी डेलीसाठी असंच मेकअप करते आणि ऑफिसला जाते. सो जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत नाही, बट मॉइश्चरायझर मी लावते कारण माझी स्किन थोडीशी ड्राय आहे. Let's go. चलो नेहरू स्टेशन. सो गाईज मी नेहरू स्टेशन पोहोचलेली आहे. मी ट्रेनची ट्रॅव्हलिंग दाखवू शकत नाही बिकॉज ट्रेनमध्ये भयंकर अशी गर्दी असते. सो मी आता कुर्ल्याला थांबलेली आहे. चला तर मग मंडळी माझी ट्रेन आलेली आहे दादरला जाण्यासाठी. तर ते पटकन आणि पटकन भेटेल मला, ठीक आहे. सो मी दादर पोचलेली आहे. सो मला दादर टू मलाड अशी जास्त काही गर्दी भेटत नाही. सो मी असं मस्त की पटकन चढून मस्त की सीट पकडते आणि एवढा वेळ मस्त सॉन्ग ऐकत जाते आणि जे पण माझं पेंडिंग वर्क आहे किंवा आता नवीन काय मला टास्क असाईन करणार त्याच्याबद्दल विचार करत असते, बाकी काही नाही. आणि मस्तपैकी असा मी टाईम मी असं मस्तपैकी असं एन्जॉय करत असते दादर टू मलाड, ठीक आहे. सो मलाड स्टेशनला मी पोहोचलेली आहे. तर स्टेशनपासून माझं ऑफिस जे आहे ते 20-25 मिनिट्स बाय वॉक आहे. सो मी डेली अशी मस्तपैकी चालत जाते. सो दिस इज माय आउटफिट. ओके, सो ऑफिसमध्ये आता मी 10 to 7 बिझी असणार, तर आपण 7 नंतर भेटूया. ओके. तर आमच्या कॅन्टीनच्या इथे मस्त असं इव्हिनिंग व्ह्यू बघायला मिळतो आणि खूप छान असं वाटतं इथे येऊन बसायला. सो कधी कधी असं कंटाळा आला की थोडा वेळ आम्ही मस्तपैकी येऊन कॅन्टीनमध्ये असं बसतो. चलो छुट्टी हो गई भाई लोग. आता मी चालली आहे मस्तपैकी घरी. तो इव्हिनिंगला घरी जाताना मस्तपैकी असा मला व्ह्यू दिसला. सो मी विचार केला की मस्त कॅप्चर करते. तर खूप छान असे क्लाउड्स दिसत आहेत बघा. आणि ठीक आहे, मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि वन मोर रिक्वेस्ट, तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय हवे ते कमेंट करा लवकर. बाय बाय गाईज, टेक केअर.